गजानना गुणागरा परममंगला पावना। आशिव अवघे हरी दुरित तेवी दुर्वासना। नसे त्रिभुवनामध्ये तुझविणे आम्हा आसरा। करी पदनतावरी बहुदया न रोषाधरा। नमस्कार सगळ्यांना। श्री स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। घर, जॉब आणि अध्यात्म या आपल्या सगळ्यांच्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं सगळ्यांचं स्वागत करते। आणि मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आज आपण दर्शन घेणार आहोत संत श्री गजानन महाराज यांनी सजल केलेल्या, म्हणजे त्यांनी ज्या कोरड्या विहिरीला पाणी आणलं त्या विहिरीचं आपण दर्शन करणार आहोत। पण दर्शन करण्याआधी आम्ही घरातले सगळं कामं वगैरे आटपून माझ्या बहिणीचे जे मुलं होते त्यांना घ्यायला शाळेमध्ये आलेलो आहे। तुम्ही बघत असाल ही शाळा आहे अकोटमधली विद्यांचल नावाची, आणि त्या शाळेमध्ये आम्ही आलो आहे। जी काही प्रोसिजर असते मुलांना शाळेतून लवकर नेण्याची, फॉर्म वगैरे भरून द्यावा लागतो, ती प्रोसिजर कंप्लीट बहीण करत आहे। तोपर्यंत इकडे आम्ही खेळणे खेळतो आहे। आणि गजानन महाराजांनी ज्या विहिरीला जलनिर्मिती केली होती त्या विहिरीचं दर्शन आज आपण घेणार आहोत। त्यामुळे सगळ्यांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुम्ही सुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून या विहिरीचं दर्शन घ्या। आणि या व्हिडिओच्या माध्यमातून महाराजांचं अस्तित्व ज्या ठिकाणी होतं, ज्या ठिकाणी महाराजांचे चरण कमल लागले होते, किंवा महाराजांनी ज्या ठिकाणी या विहिरीला जलनिर्मिती केली आहे त्याचं दर्शन आणि महाराजांच्या अस्तित्वाची अनुभूती तुम्ही सुद्धा घ्या। जी काही फॉर्मॅलिटी आहे मुलांना शाळेतून येण्याची, ती फॉर्मॅलिटी कंप्लीट करून आम्ही मुलांना शाळेतून घेतलेलं आहे। आणि त्यांनासुद्धा आमच्यासोबत दर्शनाला न्यायचं होतं, कारण घरी कोणी नव्हतं आणि त्यांना घरी ठेवणं शक्य नव्हतं। तर चला आपण मग निघूया महाराजांच्या अस्तित्वाचं पुराव्यांचं दर्शन घेण्यासाठी। 아무도 모르게 조심하는데 또 티가 났나 봐. Sound really fine. 너와 함께 했었던 시간이 길었어. 나 봐. 난 네 옷을 또 보고 있어. Hey, hey, yeah. I can't control. Hey, hey, yeah. I miss you, baby. संत श्री गजानन महाराजांनी सजल केलेली विहीर ही अकोटपासून 10 ते 11 किलोमीटर अंतरावर एक लहानसं गाव आहे, अकोली जहागीर म्हणून, त्या गावी ही विहीर स्थित आहे। गजानन महाराजांच्या पोथीमध्ये सांगितल्याप्रमाणे त्यांचे जे शिष्य होते भास्कर, म्हणजे सुरुवातीला ते त्यांचे शिष्य नव्हते, त्या भास्कर पाटलांच्या विहिरीमध्ये त्यांच्या शेतामध्ये ही विहीर आहे। आणि तिथे आता मंदिराची वगैरे निर्मिती आणि परिसर वगैरे खूप छान, म्हणजे तुम्ही सहल नेऊ शकता किंवा काही कार्यक्रम करू शकता असा तो त्यांनी परिसर तयार केलेला आहे। खूप छान आणि खूप सुंदर असं नैसर्गिक वातावरण आहे। रस्ता पण खूप छान आहे, चहूबाजूंनी झाडं आहे। गजानन महाराजांचा परिचय हा सगळ्यांनाच आहे। संपूर्ण वऱ्हाडांचे संत मानले जाणारे संत श्री गजानन महाराज
हे दत्तात्रय परंपरा म्हणजे दत्तात्रय संप्रदायाचे भारतीय गुरु होते. त्यांना भगवान दत्तात्रय आणि भगवान गणेश यांचा अवतार मानला जातो. त्यांचा जन्म कधी झाला हे माहीत नाही, परंतु त्यांचे 20 वर्षाचे एक तरुण म्हणून शेगाव येथे त्यांचे करून फेब्रुवारी 1878 रोजी ते तिथे प्रकट झाले. तिथे त्यांच्या शिष्यांनी समाधीची दर्शवली आहे. ऋषी पंचमी ज्या दिवशी शिष्य श्री पुण्यतिथी उत्सवाचे अनुसरण करतात, त्यांच्या पहिल्या हजेरीची तारीख देखील प्रकट दिन सोहळा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शुभ दिवशी तू काल तुझ्या व्यवस्थेला प्रॉमिस केलं म्हणून म्हटलं. श्री गजानन महाराज यांचे जीवन वर्णन करणारा ग्रंथ श्री दासगणू महाराज यांनी लिहिलेला असून त्यांचे नाव श्री गजानन विजय असे आहे. या ग्रंथातील उल्लेखानुसार महाराजांच्या आयुष्यातील अनेक आख्यायिका आणि इतिहास वाचायला मिळतो आणि या परिसरामध्ये त्याचे अनेक पुरावे व दाखले सुद्धा उपस्थित आहेत. तर आपण या ठिकाणी आता जे तीर्थाचं जे ठिकाण आहे तिथे आपण पोहोचलेलो आहे. आता मी तुम्हाला संपूर्ण तीर्थाचं दर्शन घडवते आणि तुम्ही सुद्धा आमच्यासोबत दर्शन घ्या. दर्शनाचा लाभ तुम्ही सुद्धा घ्या. खूप छान वातावरण आहे बघा, हे तुम्हाला दिसत असेल. हा जो शेताचाच परिसर आहे, पण आता इथे हे तीर्थक्षेत्र झाल्यामुळे बराचसा परिसर हा डेव्हलप झालेला आहे. इथे स्वयंपाक वगैरे करण्याची व्यवस्था केलेली आहे. म्हणजे आजूबाजूच्या ज्या गावातले लोक आहेत ते इथे कार्यक्रम वगैरे करतात आणि स्वयंपाक वगैरे इथेच केला जातो. आणि पाण्याची अगदी भरपूर व्यवस्था आहे. आणि म्हणजे ज्या विहिरीला महाराजांनी जलनिर्मिती केली होती त्याच विहिरीतून ह्या आजूबाजूच्या परिसरामध्ये अजूनही पाणी मिळतं आहे. आणि ज्या काळापासून या विहिरीला महाराजांनी जलनिर्मिती केली होती तेव्हापासून हा परिसर कोरडा पडलेला नाही किंवा इथलं पाणीसुद्धा कमी झालेलं नाही. भर उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये अकोला नगरीमध्ये संपूर्ण ठिकाणी दुष्काळ पडला होता आणि अशा ह्या दुष्काळामध्ये कुठेही पाण्याचा एक थेंबही नव्हता. तर ह्या परिस्थितीमध्ये भर उन्हामध्ये एका शेतामध्ये भास्कर नावाचे गृहस्थ आपल्या शेतामध्ये काम करत असताना त्यांच्या शेतामध्ये एक संत नग्न अवस्थेमध्ये त्यांच्या शेतामध्ये आले आणि त्यांना पाणी पिण्यास त्यांनी मागितलं. त्यावेळेस भास्कर बुवा त्यांच्यावर ओरडले, रागवले. ते त्यांना म्हणाले की तुझ्यासारख्या अर्धनग्न अवस्थेतल्या वेड्या साधूला पाणी पाजण्यापेक्षा एखाद्या मुक्या जनावराला पाणी पाजले तर त्याचे मला पुण्य लाभेल आणि तुला जर पाणी पाजले तर त्याचे उलट पापच लागेल. असे ऐकून ते साधू थोड्या अंतरावर एका झाडाखाली जाऊन बसतात, ज्या ठिकाणी एक कोरडी ठण्ण पडलेली विहीर असते. हीच ती विहीर आहे. आणि तुम्हाला हे बघा, हे झाड दिसत असेल, हे झाडाचं खोड आहे. याच झाडाच्या हे बघा वर झाड दिसतं आहे, हे याच झाडाच्या पायथ्याशी महाराज या विहिरीमध्ये पाय टाकून बसले. त्यावर भास्कर बुवा पळत त्यांच्याकडे आले आणि म्हणाले, अरे वेड्या, या विहिरीमध्ये काय बघतो आहेस? ही विहीर कोरडी आहे, यात तुला पाण्याचा एक थेंबही मिळणार नाही. त्यावर महाराज उत्तरले की या विहिरीमध्ये गंगा, यमुना आणि सरस्वती या तिघींचा संगम झालेला आहे, हे मी पाहतो आहे आणि त्यांचंच मी दर्शन येथे घेतो आहे. त्यावर भास्करांनी त्यांना वेड्यात काढले आणि ते त्यांच्यावर म्हणजे महाराजांवर हसू लागले. तर बघतो तर काय, थोड्याच वेळात हा म्हणता महाराजांच्या अंगावर पाण्याचे कारंजे उडायला लागले आणि थोड्याच वेळामध्ये संपूर्ण विहीर ही सजल झाली. संपूर्ण विहीर पाण्याने तुडुंब भरली. बघा, हेच त्या विहिरीचं तीर्थ सगळीकडे पाण्याच्या रूपात नळाच्या रूपामध्ये आहे. अतिशय गंगेसारखं पवित्र हे तीर्थ आहे. आणि गंगा, यमुना, सरस्वती या तिन्ही नद्या या ठिकाणी महाराजांच्या आज्ञेवरून या ठिकाणी निर्माण झाल्या असं आपल्या आख्यायिकानुसार किंवा महाराजांच्या पोथीमध्ये याचा उल्लेख आहे. तर अशा प्रकारे महाराजांनी या अकोला नगरीचा, या अकोट नगरीचा, इथे या दुष्काळ पडलेल्या भागांचा म्हणजे जीवांचं रक्षण करण्यासाठी, त्यांना दुष्काळग्रस्त ह्या भागाला दूर करण्यासाठी, त्याचे दुष्काळ नष्ट करण्यासाठी अशा प्रकारे या विहिरीमध्ये जलनिर्मिती केली आहे. आणि तेव्हापासून या भागामध्ये दुष्काळ तर पडलाच नाही, पण पाणीसुद्धा भरपूर आहे. तुम्ही हिरवळ बघितलीच असेल रस्त्याने, पण सुरुवातीला इथे खूप दुष्काळ होता.
तर असं महाराजांनी प्रत्येक जीवाच्या कल्याणासाठी, जनमानसाच्या कल्याणासाठी, दुःखी जनांचं दुःख दूर करण्यासाठी संत हे मानवी रूपात अवतार घेऊन आपलं कल्याण करण्यासाठी, आपलं कल्याण साधण्यासाठी आणि भक्तांच्या हाकेला ओ देण्यासाठी वेळोवेळी हजर राहतात. तर याच ठिकाणी असं महाराजांचं एक छोटंसं मंदिर बांधलेलं आहे. तुम्हीसुद्धा मंदिराचं दर्शन घेऊन घ्या. इथे महाराजांच्या पादुका आणि महाराजांच्या मूर्ती स्थापना आहे. हे आहेत आपले संत श्री गजानन महाराज. मंदिराचं बांधकाम अगदी साधं पण सुंदर पद्धतीने केलेलं आहे. तुम्ही हे बघू शकत असाल. महाराजांचे ज्या काही लीला आहेत, महाराजांनी आपल्या चरित्रामध्ये केलेल्या आहेत, त्या म्हणजे आपल्या गजानन विजय ग्रंथाचे प्रत्येक अध्याय चित्ररूपामध्ये येथे दाखवलेले आहेत. बघा, तुम्ही दिसत असाल इथे गजानन महाराजांना गोसावी भेटण्यास आले. त्याचप्रमाणे द्वाड घोड्याला त्यांनी त्याच्या खाली झोपून त्यांना शांत केले. ही गोमाता ज्यांनी त्यांना जे गरीब केली, जी गोमाता. त्याचप्रमाणे हे सगळे पितांबराचं दृश्य आहे इथे. असे वेगवेगळे सगळे महाराजांचे जे काही लीला आहे, नर्मदा देवीचा अध्याय आहे इथे. हे सगळे अध्याय चित्ररूपामध्ये इथे या मंदिरामध्ये चित्ररूपामध्ये लावलेले आहेत. म्हणजे याच आपण हे चित्र पाहूनच आपण संपूर्ण पोथीचं दर्शन घेऊ शकतो, म्हणजे त्यांच्या लीलांचं दर्शन घेऊ शकतो. अशा प्रकारे खूप छान असं हे मंदिर बांधलं आहे. तुम्हाला जर शक्य झाले, तुम्ही कधी या भागात आले तर तुम्ही नक्की ह्या स्थळास नक्की भेट द्या आणि महाराजांचा कृपाशीर्वाद प्राप्त करून घ्या. बघा, श्री गजानन महाराज यांनी कोरड्या विहिरीत पाणी उत्पन्न केलं, त्याचं हे चित्र आहे. गजानन महाराजांचे शिष्य संत श्री दासगणू महाराज आहेत हे, ज्यांनी गजानन महाराजांचं ग्रंथ रचना केली. जो गजानन विजय ग्रंथ आपण वाचतो तो याच दासगणू महाराजांनी रचलेला आहे. आता पुन्हा एकदा विहिरीकडे जाऊया आणि विहिरीचं दर्शन घेऊया. अगदी विहिरीच्या समोरच हे मंदिर बांधलेलं आहे. बघा, अशी ही विहीर आहे. आजही त्याच पद्धतीने तेवढ्याच प्रमाणामध्ये ही विहीर पाणी देत आहे. जल आहे या विहिरीमध्ये. आणि बघा, कासवसुद्धा भरपूर कासव आहेत या विहिरीमध्ये. तुम्हीसुद्धा व्हिडिओच्या माध्यमातून महाराजांच्या अस्तित्वाची प्रचिती देणारी ही विहीर, याचं दर्शन करून घ्या. आशा करते तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा. लहान मुलांना खेळण्यासाठी पण खूप छान खेळणे या भागामध्ये या मंदिराच्या परिसरामध्ये आहे. तुम्हाला आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा. ज्यांना ही विहिरीचं दर्शन घ्यायचं असेल त्यांना व्हिडिओ नक्की शेअर करा. आणि तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये आपण भाद्रपद महिन्यामध्ये जे ज्येष्ठा गौरी मातेचं पूजन करतो, जे आपण महालक्ष्म्या बसवतो, कोणी ज्येष्ठा गौरी म्हणतात, त्या गौरींचं मंदिर, अतिशय पुरातन असं मंदिराचं दर्शन पुढच्या व्हिडिओमध्ये आपण करणार आहोत. त्यामुळे पुढचा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा आणि कुठेही न पाहिलेलं ज्येष्ठा गौरी मातेचं मंदिर व ज्येष्ठा गौरी मातेचं दर्शन तुम्ही नक्की घ्या. तर पुन्हा भेटूया पुढच्या अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांनी स्वस्थ राहा, मस्त राहा आणि हो, भगवंताचं चिंतन जरूर करत राहा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. ज्येष्ठा गौरी मातेचं मंदिराचं दर्शन घ्यायला अजिबात विसरू नका.